नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा झाला ते कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवर कोणी नवीन आला असेल लगेच सबस्क्राईब करून जे का बाजूला बेल आयकॉन आहे त्याला ऑल सेट करून घ्या, जेव्हा मी व्हिडिओ टाकेल सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुम्हाला भेटून जाईल। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जे काही यूज केलेलं मटेरियल आहे त्याला मी एक पासवर्ड दिलेला आहे। तर त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे, व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आहे आणि ते पासवर्ड तुम्हाला 2 स्टेपमध्ये कुठं पण दिसून जाईल। आणि जर तुम्हाला हे व्हिडिओ स्किप करत जर बघायचं असेल तर आपल्या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या। तुम्हाला व्हिडिओची लिंक टाकल्या त्या व्हिडिओला जे काय पासवर्ड असते ते पण तुम्हाला मी खाली देतच सांगत असतो। तर त्यामुळे तुम्ही व्हॉट्सअप चॅनलला पण भेट नक्की देऊ शकता। तर सर्वात आधी काय करायचं, जे काही अलर्ट मशीन आहे ते ओपन करायचं आहे आणि जे काही बीट मार्कची कीपॅड आहे ते मी अलर्ट मशीनमध्ये इम्पोर्ट मारायचं आहे। सर्वात आधी अशा प्रकारे बीट मार्कला ओपन करायचं। आता बीट मार्कमध्ये काही मी मोठ्याला आधीच ॲड करून दिलं आहे, म्हणजे तुमचा भाऊ म्हणजे एकदम हाय लेवल म्हणजे टॉप लेवललाच व्हिडिओ शिकत असते। तर तुम्ही काय करायचं आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब वगैरे हे करून द्यायचं आहे। तर सर्वात आधी काय करायचं, फॉलोच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे। जे काय मी फोटो दिलं ते सर्वात आधी अशा प्रकारे सिलेक्ट करायचं आहे आणि जे काय फोटोवरती तुम्हाला व्हिडिओ करायचा आहे ते कोणता पण एक फोटो ॲड करायचा आहे आणि वरी 3 लाईनवर क्लिक करायचं आहे आणि इथून फुल कॅमी एरियावरती क्लिक करायचं आहे आणि मुलांची जे जायचं आहे आणि या फोटोला अशा प्रकारे बरोबर मध्यभागी सेट करून घ्यायचं आहे आणि जिथपर्यंत आपली शेवटची बीट आहे तर तिथपर्यंत येऊन शेवटपर्यंत आपल्याला हा पण फोटो वाढून घ्यायचा आहे। तर मी मधात म्हणजे एक बीट दिलेली आहे, म्हणजे 11.919ची। तर तिथे यायचं आहे आणि फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि इथं 2 भागी आपल्याला हा फोटो करून घ्यायचा आहे आणि या फोटोवरती अशा प्रकारे दाबून करायचं आहे आणि बॅकग्राऊंडला हा 2 फोटो असे प्रकारे घेऊन यायचे। तर आता काय करायचं आहे, एवढे स्टार्टिंगला यायचं आहे, परत त्याच्यावरती क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे। जे काय मी PNG बनवून दिलेली आहे ती PNG ॲड करायची, वर 3 लाईनवर क्लिक करायचं, फुल कॅमेऱ्यामध्ये PNG ॲड करायची आहे आणि इथून काय करायचं, बरोबर आपल्याला अशा प्रकारे लावून घ्यायची आहे PNG। तर सॉरी भाऊ नाही, काहीच अशा प्रकारे ही यादी नाही डाउनलोड करण्यात काही अडचण सांगितली त्यामुळे। तर हे ॲड करायची आणि या PNGला आपण शेवटपर्यंत अशा प्रकारे वाढून घ्यायचं आहे। तर आता काय करायचं, तुम्ही बॅक यायचं आहे आणि जे काय मी शेकीबेट देईल ते शेकीबेट ओपन करायचं आहे आणि जे काय पहिल्या फोटोवरती बेड आहे ते कॉपी करायचं आहे। त्यासाठी त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, इफेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, तर 3 लाईनवर क्लिक करायचं आहे आणि इथून कॉपी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर इथून बॅक यायचं आहे। आता डबल बीट मार्कला आपल्याला ओपन करायचं आहे आणि जे काय पहिला फोटो आहे त्या पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, इफेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, इथं 3 लाईनवर क्लिक करायचं आहे आणि इथून पेस्ट इफेक्टवरती क्लिक करायचं आहे, त्यानंतर डबल इथून बॅक यायचं आहे आणि शेक इफेक्टला आपल्याला डबल ओपन करायचं आहे। आता जे काय दुसऱ्या फोटोवरती बेड आहे ते कॉपी करायचं आहे आपल्याला। तर त्यासाठी काय करायचं, डबल त्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथं 3 लाईनवर क्लिक करून इथून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे, त्यानंतर डबल इथून बॅक यायचं आहे आणि बीट मार्कला आपल्याला ओपन करायचं आहे। तर त्यानंतर काय करायचं, जे काय दुसरा फोटो आहे ते दुसऱ्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, तर 3 लाईनवर क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे। तर त्यानंतर काय करायचं आहे, व्हिडिओ स्टार्टिंगला यायचं आहे, डबल परत त्याच्यावरती क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे, जे काय मी बॉर्डर दिली ती बॉर्डर अशा प्रकारे ॲड करायची आहे। त्यानंतर इथे ब्रँडिंगच्या याच्यात जायचं आहे, इथे 2 नंबरला तुम्हाला लाईटिंगचा ऑप्शन दिसून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथे 1 नंबरला जे काही स्क्रीनचा ऑप्शन दिसून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे आणि या बॉर्डरला काय करायचं, शेवटपर्यंत अशा प्रकारे वाढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपला व्हिडिओ बनवून रेडी झाला। तर हा व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी काय करायचं, वरी शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि खाली एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये तर इतकंच होतं, कसा वाटतं व्हिडिओ काही ते कमेंटमध्ये सांगू जा, मग भेटू त्या पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जे काही आपल्या चॅनलचे बाकीचे व्हिडिओ आहे ते बघत राहा। जय हिंद, जय महाराष्ट्र।